नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता काव्याने जीवासोबत असलेले सगळे संबंध तोडून टाकलेले असतात. काव्या म्हणते की मी उगाचच प्रयत्न करत होते आपल्या प्रेमाबद्दल सगळ्यांना सांगायचं, पण मला कळालं आहे की तुझ्या मनात माझ्याबद्दल जराही प्रेम नाही आहे. तू फक्त आता नंदिनीताईचा नवरा आहेस. त्यानंतर काव्या आता तिच्या रूममध्ये येते आणि तिला जीवा आणि काव्याचा तो फोटो दिसतो. त्या फोटोच्या मागे जीवाने तिच्यासाठी लिहिलेली शायरी असते. हे सगळं बघून तिला आता प्रचंड राग येतो. तर आता त्या फोटोमध्ये ती स्वतःचा फोटो पूर्णपणे बिघडवून टाकते आणि म्हणते की जीवा तू आता माझा कधीच होऊ शकत नाही आणि तू आश्रमातील सगळे पुरावे मिटवलेस ना, पण हा एक फोटो माझ्याकडे राहिला, आता हा सुद्धा तूच घे. त्यानंतर काव्या आता तो फोटो जीवाच्या रूममध्ये ठेवते आणि म्हणते की हा एक पुरावा राहिला होता, यालाही तू मिटवून टाक. तर आता सकाळी जीवा गाढ झोपलेला असतो आणि नंदिनीच्या हाती आता तो फोटो लागतो. नंदिनी आता संशयाने जीवाकडे बघू लागते. त्यानंतर ती विचार करते की जीवासोबत ही मुलगी कोण असेल. तर काव्याने स्वतःचा फोटो पूर्णपणे बिघडवून टाकलेला असतो, त्यामुळे नंदिनीला ते ओळखता येत नसतं. पण तरीसुद्धा नंदिनी म्हणते की या मुलीला कुठंतरी बघितलेलं वाटतंय, हीच जीवांची एकतर्फी प्रेम असेल. पण हा फोटो अचानक इथे कसा काय आला? जीवाही काल रात्री बाहेर गेले होते, ते अजूनही त्या मुलीला भेटतायत का? याचा अर्थ जीवांचं अजूनही त्या मुलीवर तेवढंच प्रेम आहे का? तर मित्रांनो, आता नंदिनीच्या डोक्यात संशय निर्माण झालेला आहे. तर मित्रांनो, आता जीवा कशाप्रकारे नंदिनीचा संशय प्रेमात बदलणार हे पाहणं खूपच रंजक ठरेल.